कुंभकर्णाचे हे विचार खरेच होते. त्यांनी अतुल पराक्रम केला. वानरांचे जथेच्या जथे त्यांनी खाऊन फस्त केले. कैक बलाढ्य वानरवीरांना ठार केलं. सुग्रीवासारख्या वीराला मूर्छित केलं. लक्ष्मणाला तो आटोपला नाही, पण अंती श्रीरामानी बाणवर्षावानी त्याचे हातपाय तोडले. पर्वतासारखं प्रचंड असणारं त्याचं मस्तक अंतरिक्षामध्ये उडवून दिलं. इंद्रजितादी घोर पराक्रमी रावणपुत्रांचाही वध झाला आणि क्रोधानं वेडा झालेला रावण अगदी एकटा रामाना येऊन भिडला. असंख्य प्रकारचे बाण आणि असंख्य अस्त्र यांचा उभयता वीरांनी एकमेकावरती पाऊस पाडला. राम आणि रावण स्थिर असून नुसती आयुधच तुमल युद्ध करीत आहेत असा काही काल भास झाला. सप्तसागर क्षुब्ध झाले. पाताळामध्ये वास्तव्य करणारे दानव भुजंगही व्यथित झाले. पृथ्वी हलू लागली. सूर्य निस्तेज झाला. वायूचा संचारही बंद झाला आणि एक भुजंगासारखा बाण फेकून रामाने रावणाचं मस्तक उडवलं. परंतु चमत्कार असा घडला की त्या मस्तकासारखं दुसरं मस्तक त्याच जागी पुन्हा निर्माण झालं. अशी एकसारखी 100 मस्तक रामाने छेदली, परंतु रावणाचा अंत होण्याचं काही लक्षण दिसेना. रामांच्या सारथ्यासाठी इंद्राने मातली नावाचा आपला सारथी रथासह दिलेला आहे. त्या सारथी मातलीला अत्यंत चिंतित होऊन राम विचारताहेत, आज का निष्फल होती बाण, आज का निष्फल होती बाण. श्रीरामांच्या सारख्या समर्थ वीराच्या तुमचे हे उद्गार ऐकून इंद्रसारथी मातली किंचित हसला आणि म्हणाला, प्रभू, असं न समजल्यासारखं काय बोलता आहात? त्याच्या वधाकरता पितामहास्त्राचा उपयोग करा. देवानी जो रावणाच्या मृत्यूचा काल सांगून ठेवला आहे तो आता अगदी समीप आला आहे. मातलीच्या या भाषणानं आता श्रीरामांना जणू स्मरण आलं आणि अगस्ती ऋषींनी दिलेला दैदिप्यमान बाण त्यांनी धनुष्याला लावला. कर्ण प्रत्यंचा ओढून त्यांनी तो बाण महाप्रतापी रावणाच्या दिशेनं सोडला. तो दुस्सह आणि प्रत्यक्ष मरणाप्रमाणे अनिवार्य असलेला बाण रावणाच्या वक्षस्थळात जाऊन घुसला. त्यांनी रावणाचं हृदय शतशः विदीर्ण करून टाकलं. बाणाचा प्रहार होताच जीविताला मुकणाऱ्या त्या रावणाच्या हातून धनुष्यबाणही खाली पडलं. तो महातेजस्वी राक्षसपती भूमीवर कोसळला. राक्षस सैन्य वाट फुटेल तिकडे धावत सुटलं. वानरांनी त्यांचा विध्वंस मांडला. सारे वानरगण रावण मेला, रामांचा जय झाला असं म्हणत आनंदानं नाचू लागले. अंतरिक्षातून देवांच्या सौम्य नौबती वाजू लागल्या. रामांच्या रथावर स्वर्गामधून पुष्पवृष्टी होऊ लागली. अप्सरा आणि गंधर्व यांचे विजयगीत कानी येऊ लागलं. देव हो बघा रामलीला, देव हो बघा रामलीला, भूवरी रावण वध झाला, भूवरी रावण वध झाला. दाही दिशांची मुखे उजळली, कंपरहित ती अवनी झाली. दाही दिशांची मुखे उजळली, कंपरहित ती अवनी झाली. रवि प्रभेते स्थिरता आली, रवि प्रभेते स्थिरता आली. पातली महत्भाग्य बेरा, पातली महत्भाग्य बेरा. भूवरी रावण वध झाला, भूवरी रावण वध झाला. साधू साधू वच वदती मुनिवर, छेडू लागले वाद्ये किन्नर. साधू साधू वच वदती मुनिवर, छेडू लागले वाद्ये किन्नर. प्रमोद उसळे भूलोकावर, प्रमोद उसळे भूलोकावर. हो सुरांचा महारिपू मेला, सुरांचा महारिपू मेला. भूवरी रावण वध झाला, भूवरी रावण वध झाला.
रणी जयाचे चाले नर्तन नृपासहित ते विजयी कपिगण रणी जयाचे चाले नर्तन नृपासहित ते विजयी कपिगण श्रीरामांचे करीती पूजन श्रीरामांचे करीती पूजन हो वाहुनी फुले पर्णमाला वाहुनी फुले पर्णमाला भूवरी रावण वध झाला भूवरी रावण वध झाला जय जय बोला उच्च रवाने कल्पतरूंची फेका सुमने जय जय बोला उच्च रवाने कल्पतरूंची फेका सुमने फेका रत्ने मणि भूषणे फेका रत्ने मणि भूषणे जय श्री लाभे सत्याला जय श्री लाभे सत्याला भूवरी रावण वध झाला भूवरी रावण वध झाला श्याम राम हा धर्मपरायण हा चक्रायुध श्री नारायण श्याम राम हा धर्मपरायण हा चक्रायुध श्री नारायण जगदोत्पादक त्रिभुवन जीवन जगदोत्पादक त्रिभुवन जीवन ओ मानवी राम रूप ल्याला मानवी राम रूप ल्याला भूवरी रावण वध झाला भूवरी रावण वध झाला हा उत्पत्ती स्थिती लय कारक पद्मनाभ हा त्रिभुवन कारक हा उत्पत्ती स्थिती लय कारक पद्मनाभ हा त्रिभुवन तारक शरण्य एकच खल संहारक शरण्य एकच खल संहारक आसरा हाच ब्रह्म गोला आसरा हाच ब्रह्म गोला भूवरी रावण वध झाला भूवरी रावण वध झाला वत्सलांछना धरुनी वक्षी संत सज्जना नितरक्षी वत्सलांछना धरुनी वक्षी संत सज्जना नितरक्षी हा सत्याचा सदैव पक्षी हा सत्याचा सदैव पक्षी जाणतो हाच एक याला जाणतो हाच एक याला भूवरी रावण वध झाला भूवरी रावण वध झाला हा श्री विष्णु कमला सीता स्वये जाणता असून नेणता हा श्री विष्णु कमला सीता स्वये जाणता असून नेणता युद्ध कधी हे जगता करिता युद्ध कधी हे जगता करिता दाखवी अतुल राम लीला दाखवी अतुल राम लीला भूवरी रावण वध झाला भूवरी रावण वध झाला देव हो बघा राम लीला देव हो बघा राम लीला भूवरी रावण वध झाला भूवरी रावण वध झाला
श्रीरामाने रावणाचा और्ध्वदेही करण्याची विभीषणाला आज्ञा केली. राम म्हणाले, वैर मरणापर्यंतच कायम राहतं. आपला कार्यभागही आता उरकला आहे. त्याचा तू संस्कार कर. तो जसा तुझा आहे तसा माझाही पण आहे. रावणाच्या मृत्यूनं त्याच्या अंतःपुरात शोकाला पूर लोटला. रावणवधानंतर श्रीरामाने आपलं रणकर्कश रूप पार टाकून दिलं. सौम्य रूप धारण केलं. हनुमंताला आज्ञा केली, हे वानराधिपते, विजय वार्ता आणि आमचं कुशल तू जानकीला जाऊन निवेदन कर. हनुमंतानी सांगितलेली वार्ता ऐकताच आनंदातिशयानं सीता अबोल झाली. इतकंच म्हणाली, भक्तवत्सल भरत्याच्या दर्शनाची मला अत्यंत इच्छा आहे. तिची अवस्था हनुमंतांनी श्रीरामांना निवेदन केली. त्यांचेही डोळे पाणावले. त्यांनी विभीषणाला आज्ञा केली, सीतेला त्वरित माझ्यापाशी घेऊन ये. सीता रामासमोर आली. पती पत्नींना एकमेकांचं मुखदर्शन घडलं.